भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये घडलेली घटना फक्त एक गुन्हा नाही, ती माणुसकीला काळिमा फासणारी एक जखम आहे. 4 वर्षांची ती निरागस चिमुकली, तिच्या डोळ्यांना अजून जग पाहायचं होतं. तिच्या हसण्यात एका घराचं सुख होतं. तिच्यावर झालेल्या अत्याचारानं आणि निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय. शब्दच अपुरे पडतायत. राग, दुःख, असहायता सगळं एकाच वेळी मनात उसळत आहे. त्यामुळे आज हा प्रश्न फक्त एका कुटुंबाचा नाही, तर प्रत्येक आईवडिलांच्या भीतीचा आहे. आपलं लेकरू सुरक्षित आहे का, हा प्रश्न प्रत्येकाच्या छातीत धडधडतोय. दरम्यान न्यायालयानं आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पण लोकांच्या मनात एकच मागणी आहे, ती म्हणजे या आरोपीला फक्त शिक्षा नाही, तर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. कारण अशा विकृत कृत्याला माफी नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्यूदंड मिळावा यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन दिलं आहे. पण जनतेचा आवाज आणखी ठाम आहे. न्याय लवकर मिळाला पाहिजे आणि तो कठोरच हवा. काल वैकुंठ स्मशानभूमीत पोलीस बंदोबस्तात या चिमुकलीला अखेरचा निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि मनात एकच भावना होती, आपण तिला वाचवू शकलो नाही. या घटनेच्या निषेधार्थ नसरापूरमध्ये कडकडीत बंद पाळला गेलाय. रस्त्यांवर शांतता आहे, पण त्या शांततेत संताप दडलेला आहे. अनेक संघटना, नागरिक आता रस्त्यावर उतरलेत, कारण ही लढाई फक्त त्या एका मुलीसाठी नाही, तर प्रत्येक निष्पाप जीवासाठी आहे. म्हणूनच न्यायालयात नेमकं काय घडलं, आरोपीला किती कठोर शिक्षा होणार, या नराधम आरोपीची पार्श्वभूमी काय आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या चिमुकलीला न्याय मिळवण्यासाठी महाराष्ट्र उभा कसा राहतोय, या प्रकरणातील सर्वच अपडेट्स जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहे विषयच भारी. मंडळी, भोर तालुक्यातल्या नसरापूरमध्ये उन्हाळ्याच्या सुट्टीत आजीकडे आलेली 4 वर्षांची निरागस चिमुकली, जिचं जग म्हणजे खेळ, हसू आणि निष्पाप आनंद. पण शुक्रवारी दुपारी 3:30च्या सुमारास तिचं आयुष्य एका क्रूर वळणावर गेलं. गावात मजुरी करणाऱ्या 65 वर्षांच्या भीमराव प्रभाकर कांबळे आरोपीने "य वासरू दाखवतो" असं सांगत तिचा हात धरला आणि तिला जवळच असलेल्या गोट्यात घेऊन गेला. तिथे तिच्यावर अमानुष अत्याचार करून पुरावे लपवण्यासाठी तिची निर्दयी हत्या करण्यात आली. संध्याकाळपर्यंत ती घरी न परतल्यानं कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. परिसरातील CCTV फुटेज तपासलं असता आरोपी त्या चिमुकलीला घेऊन जाताना दिसला. शोध मोहीम तीव्र करण्यात आली आणि अखेर गाईच्या गोठ्यात शेणाखाली लपवलेला तिचा मृतदेह सापडला. हे दृश्य पाहून संपूर्ण गाव हादरलं. तात्काळ पोलिसात तक्रार दाखल झाली आणि पोलिसांनी जलद हालचाल करत काही तासातच आरोपीला ताब्यात घेतलं. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि नसरापूरसह संपूर्ण भोर तालुका संतप्त झाला. गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्याहून जास्त संताप होता. त्या नराधमाला फाशी द्या अशी एकमुखी मागणी करत लोक रस्त्यावर उतरले. गावात बंद पाळण्यात आला, महामार्ग रोखण्यात आला, आंदोलनं पेटली. आमची सुरक्षितता सरकार देऊ शकत नसेल तर योजनांचा उपयोग काय, असा संतप्त सवाल महिलांनी उपस्थित केला. रोज डोळ्यांसमोर खेळणाऱ्या त्या चिमुकलीसाठी न्याय मिळवण्यासाठी संपूर्ण गाव एकवटलं. दरम्यान आरोपीला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याची ओळख आणि अटकेचं कारण विचारलं. रिमांड रिपोर्टवर सही घेतली आणि अधिक तपासासाठी पोलिसांनी 7 दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने आरोपीला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान आरोपीने कोर्टासमोर छोट्या भांडणाच्या रागातून मला फसवलं जात आहे असा बनाव केला. सुनावणीनंतर आरोपीला बाहेर नेत असताना न्यायालयाबाहेर संतप्त कार्यकर्त्यांनी त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. आरोपी भीमराव प्रभाकर कांबळे हा गावात मजुरी करणारा असून त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी धक्कादायक आहे. 1998 आणि 2015मध्ये त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल होते. तसेच पोक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हे नोंदवले गेले होते. म्हणजेच त्याची विकृत प्रवृत्ती नवीन नव्हती, पण वेळेत रोखली गेली नव्हती. या प्रकरणी नवीन भारतीय न्यायसंहितेनुसार अत्याचार आणि हत्या या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितलं की तक्रार मिळताच तात्काळ शोध मोहीम राबवून आरोपीला कमी वेळात अटक करण्यात आली असून या प्रकरणात अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनी संयम राखावा आणि पोलिसांना सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं. या घटनेची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेत तीव्र निषेध नोंदवलाय.
हे केवळ अमानवीय कृत्य नसून मुलांच्या हक्कांचं गंभीर उल्लंघन असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाला देखरेख ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून पीडित कुटुंबाला तातडीची मदत, जलदगती न्यायालयात खटला आणि वेळेत दोषारोपपत्र दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणावर राज्य सरकारकडूनही गंभीर दखल घेण्यात आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत ही अत्यंत घटना संतापजनक आणि अस्वस्थ करणारी आहे. दोषीला कोणतीही दया दाखवली जाणार नाही. हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालून या चिमुकलीला न्याय मिळवून देऊ आणि आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी सरकार पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल असं स्पष्ट केलं आहे. तसेच या प्रकरणाचा तपास जलद गतीने पूर्ण करून न्यायालयात भक्कम पुरावे सादर करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत. त्याच्या या आश्वासनानंतर काल रात्री पोलिसांच्या बंदोबस्तामध्ये या चिमुकलीला वैकुंठ स्मशानभूमीत अखेरचा निरोप देण्यात आला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया देत अशा विकृत प्रवृत्तीच्या लोकांना समाजात स्थान नाही. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे, पण आता न्यायालयीन प्रक्रियाही तितक्याच वेगानं व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे असं सांगितलं आहे. त्यांनी पीडित कुटुंबाला शासनाकडून सर्वतोपरी मदत दिली जाईल असंही आश्वासन दिलं आहे. सरकारच्या या भूमिकेमुळे आरोपीविरुद्ध कठोर कारवाई आणि जलद न्याय मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. तपासात आणखी बाबी समोर येत आहेत. आरोपीने याआधी असे गुन्हे केले आहेत का याचा शोध घेतला जातोय. त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण, साक्षीदारांचे जबाब, वापरलेलं हत्यार आणि इतर कोणी मदत केली का याची चौकशी सुरू आहे. तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी सखोल तपासासाठी कोठडीची मागणी केली असून न्यायालयाने ती मान्य केली आहे. दरम्यान पुण्यात नवले पुलावर नागरिकांनी या घटनेच्या निषेधार्थ या चिमुकलीचा मृतदेह हायवेवर ठेवून मोठं आंदोलन केलं. चिमुकलीला न्याय द्या म्हणत 4 तास पुणे बंगळुरू महामार्ग रोखण्यात आला. परिणामी लांबच लांब वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. रस्ता पूर्णपणे ठप्प झालेला होता. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला. दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. आंदोलकांचा आरोप आहे की पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. एवढंच नाही तर पीडित चिमुकलीच्या वडिलांची कॉलर पकडून त्यांना रस्त्यावरून हटवण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हे सगळे आरोप नाकारले आहेत. मात्र सोशल मीडियावरील व्हिडिओमध्ये बळाचा वापर झाल्याचं दिसत असल्याने वाद निर्माण झाला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं की कोणताही लाठीचार्ज झाला नाही, फक्त परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कारवाई करण्यात आली. पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या संपूर्ण घटनेनं पुन्हा एकदा समाजातील सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आणला आहे, विशेषतः लहान मुलींच्या सुरक्षिततेचा. पोलिसांनी जलद कारवाई केली असली तरी अशा घटना रोखण्यासाठी अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी आता सर्वच स्तरातून जोर धरते आहे. सदर घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.